नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आमच्या आजीचे बंधू आहेत परशुराम राठोड. हे आज येथे आले आहेत. तर यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं आहे. तर त्या सबमध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर स्वागत आहे मामा तुमचं आपल्या चॅनलवरती. तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला आहात. नमस्कार मामा. नमस्कार. तर मामा, तुमच्या घरात किती माणसं आहेत? 10-15 माणसं आहेत आमच्या घरामध्ये. तुम्हाला मुलं किती आहेत? 4. अच्छा, काय करतात? एक कंडक्टर आहे, एक आर्मीमध्ये आहे, एक शेती करतो. शेतीत काय काय पिकवतात? जास्त प्रमाणात काय असतं शेतीमध्ये? कापूस, तूर, ज्वारी. 22 एकर शेत आहे तुम्हाला, तर त्याच्यातून किती उत्पन्न होते 22 एकरमध्ये? 22 एकरामधून 50% शेती पडीत आहे. जे आपली शेती करता आपण निसर्गाच्या पाण्यावर, ते जमीन आमची कापूस, ज्वारी, तूर, उडीद, मूग असं घेऊ शकता. आणि आता उन्हाळीमध्ये ज्वारी, हायब्रिड गहू, हरभरा असे काही पिकं घेता आम्ही थोडेफार. आणि जी काय अर्धी तुमची जमीन जी काय असेल, बागायत काय असेल, त्यातून तुम्हाला किती उत्पन्न भेटतं? उत्पन्न निसर्गाच्या पाण्यावर जे आपण शेती करतो बरसातीची, त्याच्यामध्ये 30-40 क्विंटल कापूस होतंय, 5-25 क्विंटल सोयाबीन होते. सगळं आता ठीक आहे, 30-40 क्विंटल कापूस. आता उन्हाळी म्हणजे जे रबीचं उन्हाळी जे ज्वारी येते, आता समजा 100 पोतं ज्वारी होईल मला, आणि एक 25-30 पोते गहू. तसं इन्कम किती होईल पैशामध्ये? आता पैशाचं कोण लावलंय त्याचं? कमीत कमी 3 लाखाचं ते 3.5 लाखापर्यंत माल होऊ शकतो एका वर्षामध्ये. हो, एका वर्षात फक्त कापसाचं? हो, कापूस, ज्वारी, सोयाबीन समजत. अच्छा, ठीक आहे. मामा, आताचे जे मुलं आहेत ती मोबाईल बघतात, शाळेला वगैरे जात नाही जास्त, किंवा व्यसनाच्या आहारी जाणं असं. तर तुमच्या काळात कशी होती परिस्थिती अशी? तुमच्या काळात जेव्हा आता आमच्या काळामध्ये आताचं आणि आमच्या काळाचं म्हणजे फार फरक आहे. हो, फरक तर असणार. आम्ही एका चड्डीवर शिक्षण केलं. आता त्याला दोपारा एक चड्डी, दोपारा एक ड्रेस, सज्जापारचं एकच मोबाईल, काहीतरी 1-2 नमुन्याचे मोबाईल वापरतात. गाडी, मुली कोणी बी गाडी बसणं, काही बी आगाव शोक करणं, पार्ट्या करणं, चैनीमध्ये राहणं. आताच पहिलं म्हणजे फार आसमानी फरक आहे. आणि आताचे जे काही पालक आहेत, त्याचा मुलगा फिरतोय किंवा शाळेला जात नाहीये, त्याच्या पालकाचं काय बंधन काय नसतं का? राहत आहे ना. मग पालकानं जर एखादी लेकरावर दबाव टाकला, काही जरी चांगलं केलं, बाबा चांगलं शिक, एवढा पैसा खर्च होतो तुमच्यावर, त्याचा काहीतरी फायदा व्हायला आपल्या गरिबीतून करायचं, तर काही बी करून घ्यायलेत लेकरं. आणि तुम्हाला काय वाटतं की काय बोललं पाहिजे पोरांना की त्यांनी शिकलं पाहिजे किंवा व्यसनाच्या आहारी नाही गेले पाहिजे? असं किती जरी समजावून सांगलं तर या काळातले लेकरं एखादीच काही की नसतात, लई लोक फार वेगळेच आहेत. नाही, पण त्याच्यावर काहीतरी उपाय तर काढावा लागेल. काय उपाय करणार आपण? आता आमची मुलं आहेत 2, आमची विचार बक्कळ आहे, किती पैसा खर्च करू शकता, पण ते पुढची पार्टी शिकायला पाहिजे ना, त्याच्या डोसक्यात बसायला पाहिजे. बरंच मोबाईल बघतात, मोबाईल मधलं आपल्याला काही कळणार. आता आम्ही रानटी लोक, आम्ही शेतीत काम करणारे, आम्ही फार कष्टानं इथपर आलेले लोक, आणि आताच्या लोकांना ते चुच वाटाले की काय बाबा यानं लई जे केलं काय, असं काहीतरी वेगळं सगळं बोलतात. आता पहिले लोक म्हणजे फार कष्टाळू लोक, शेतीमध्ये मरणाचं काम करायचं, कष्टानं काम करून कोणती शेती काही उपयोगात आणायची, शिक्षण करायचं. आताचे लेकर म्हणजे आदर, काहीतरी खायचं, खर्च अपाट करायचं. शिक्षणाकडं काही मुलं वळतात आणि काही वळत नाही, त्याचं छंदच नाही. शिक्षण म्हणजे काय वाटायला लोकांना, काही सगळं फ्रीमध्ये भेटावं, खायला आराम, मायबाबाची मग परिस्थिती कशी असू दे, असे मुलं इथं. आता काय बदलाव तर लागलं ना ती परिस्थिती. आता बदलायला आपल्यापाशी नाही, आपण फक्त मागून द्यायला सांगायचं कुठं सांगायचं काम, आणि कमी पडलं तर आपण द्यायला कोणती वस्तू पुरविणार, पैसा म्हणा काही म्हणा. आता त्याच्या पुढचं आपण त्याच्याकडे काय करणार? तुमच्या घरचे जे काय तुमचे नातू असतील, मुलं मुली, तर त्यांनी काय व्हावं अशी काय तुमची इच्छा आहे? काय असं शिकायला शिकतात. आता आमचे 2 जे मुलं शिकले ते चांगले नोकरीला आहेत, पोट भरतात बिचारे, चांगले कामं करतात, शेतीकडे बी वळतात, हुशार हात पोरग. एक मुलगा आगरी केलेला आहे, ते कंडक्टर आहे, ते शेती बी करतय आणि ड्युटी बी करतय. एक मग आर्मी मध्ये आहे, मी आर्मी मध्ये यावं असं बसून राहावं असं काही त्याची नाही, आले की मरणाचं काम करते. तसंच त्या नातू नाही करत तसं. नातू नाही. सकाळी 10-11 वाजता उठायचं, बरस मागायचं,
चहा हातात द्यावं लागतं एवढीशे मुलं नाही तर ते आम्हाला पटत नाही ते. मग त्यांनी शिकून काय व्हावं अशी तुमची इच्छा आहे? कलेक्टर आमची वगैरे असं विचार काही? आहे हो, पण त्याची विचार हो, नाही पण साहेब. तुमची काहीतरी असेल की काहीतरी झालं पाहिजे आता व्यवस्थित आम्हाला अगदी. वाटतंय व्हायला पाहिजे, कलेक्टर होऊ द्या की काही होऊ द्या, पण त्याची विचार नाही तशी. म्हणजे आताच्या हा. मुलांची शिकायची अशी काही त्याची mentality अजिबात नाहीये. विचार नाही. ज्याच्याकडे पैशाचा काही साराच नाही हा, हा. त्याचे लेकर अति शिक्षण शिकायची विचाराची त्यांना आहे. ते गरज असते कुठंतरी ना. अडकत आहे पैशाला हा, याला. हा, हा. आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याचे लेकर बेकार. बरोबर आहे, कारण की त्यांना गरज हो. पडते ना तिथे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आपला असा की राजकीय क्षेत्रात तुम्ही काम केलेलं आहे. हो केले की आपण 7 वेळेस निवडून आलो, 8 वेळेस ग्रामपंचायतला मेंबर, सदस्य म्हणून 2-4 वेळेस नाही 2-3 वेळेस सरपंच, हा. 3 वेळेस उपसरपंच आणि 1-2 वेळेस सदस्य. मग खूप चांगला दिवसाचा आहे तुमच्या वर्षाचा. हा म्हणजे आपण काय तेवढे शिकलेले नाही हा, मग पण एक ते थोडं आपला अनुभव आहे हा. आणि आपण कोणाचं काही खात नाही. हम्म. 5ही पैशाला कोणाच्या शासकीय कामाला हात लावत नाही. मग तुम्ही इतके दिवस होतात, म्हणजे तुम्ही सरपंच होता, सदस्य होतात. हो. आता आज मग तांड्यामध्ये तुम्ही काय विकास कामे केली? तांड्यामध्ये आता माझ्या माहिती प्रमाण हा, तुम्ही तुमच्या काळामध्ये जेव्हा तुमची टर्म चालू आता होती. रनिंग मध्ये बी मी मेंबर आहो. हा, ठीक आहे. आता आरक्षणामध्ये ते काहीतरी घोळ झाल्यामुळं ग्रामपंचायती थोड्या लांबल्यात हा, हा, हा. 5-6 महिन्यासाठी हम्म, प्रशासक नेमले. हम्म. पण ते मी केलं ते काम माझ्या गावात कोणी 10 की 12 सरपंच झाले तेवढी म्हणजे एवढं काम कोणी केलं नसेल. म्हणजे तुम्ही सगळेच काम हो. केली का? ग्रामपंचायतीमध्ये आमची ग्रामपंचायत फार मोठी आहे. हा. 2 गावं 500-600 मतदान आपल्या मराठा समाजाचे आहेत, 800-900. हम्म, हम्म, 600 मतदान वंजारी समाजाचं आहे हा. आणि मग बाकी बंजारा आणि इतर जातीचं आहे. हम्म, तरी ते म्हणतात की बाबा तुम्ही जेवढं काम केलं सरपंच ते आतापर्यंत कोणत्या सरपंचाने केलं नाही. हम्म, तर आता आमची ग्रामपंचायत कालच्या इलेक्शनमध्ये आरक्षणमध्ये ओबीसीला सुटली आहे, हम्म, मराठा ओपनला. हम्म. तरी आम्हाला ओपनचं चान्स मला आहे. हा. समजा गाव म्हणते की बाबा तुम्ही थांबा, आम्ही इमान हिदबारे मतदान तुम्हाला देऊ. तुम्ही एवढं कामच केलंय, तुम्ही म्हणताय की आता काम नाही, त्या पैशाला हातच लावत नसतो. हम्म. ग्रामपंचायतला ग्रामसेवक जर आपल्या कामावर रुजू झालं तर त्या दिवशी म्हणणार त्याला की बाबा तुला मायाकडं नुसतं सह्याचा धनी राहावं लागेल. हा. आपल्याकडे 1 रुपया वाया कुठं खर्च करायचं नाही. भ्रष्टाचार करता येणार नाही. भ्रष्टाचार नाही करू दिलो नाही, केलो बी नाही. आता तुम्हाला किती वर्ष झाले तर? मला 40 वर्ष झाले ग्रामपंचायतीमध्ये आहो त्याला. अच्छा. माझं लग्नही झालं नव्हतं तेव्हापासून मी मेंबर उपसरपंच. पहिली टर्नमध्ये मी उपसरपंच होतो 5 वर्ष, नंतर 2 वर्ष आणि उपसरपंच राहिलो 2 टर्न हा. आणि 2 टर्न सरपंच राहिलो. बर बर. आता सध्या मेंबर. तुमची तब्येतीचं कसं आहे? तब्येत थोडं डाऊटच राहते नेहमी केव्हा बीपी कमी, काय शुगर फिगर नाही, कोणती हा. बिमारी नाही, पण थोडं प्रॉब्लेम याचा आहे बीपीचा. बराच त्रास अच्छा. होते. मग गोळ्या चालू असते ना गोळ्या तुम्हाला? चालू, मोठ्या डॉक्टरचा कोर्स आहे. दुसरे काय अजून आजार तुम्हाला? आजार दुसरा कोणताच व्यायाम नाही. वगैरे करता का तुम्ही? नाही नाही, आणि व्यसन एक कोणताच नाही. जेवण मध्ये काय? जेवण साधं एकदम जेवण नाही नाही, आपलं? साधं जेवण चालतंय. मटण वगैरे असं नाही, नाही खात बटन तुम्ही? खातो पण ते बटन खाल्याच्यानंतर तब्येत बिघडते. त्यामुळे नाही खात? नाही, त्यासाठी एकदमच थोडं पाणी पियाचं सेरवा, हम्म. बस, याच्या व्यतिरिक्त काही नाही. व्यसन तर दारू तर जिंदगीतच माहित नाही. तर आता आमच्या आजीबद्दल तुम्हाला काय म्हणायचे? तुमची बहीण आहेत, हो. किती दिवस झालं आहे तिकडे, तुम्ही येता भेटायला मध्ये मध्ये, तर काय म्हणणं आहे तुम्हाला त्याच्याविषयी? आता बोलायला येता, बहीण आहे, हा. 5-7 बहिणी येतात मला. हो. त्याच्यामुळं दुसऱ्या बहिणीकडे काही जात नसतो मी. हम्म. लोकही हसतात तू तिथंच का जात असतो. म्हणजे स्पेशली तुम्हाला या बहिणीवर जास्त प्रेम आहे? प्रेमचं नाही, हम्म. ते काहीतरी असतंय, कारण असतात त्याचे. जास्त इकडेच येऊ हा, वाटतं. इथंच येतो, 4 दिवस राहतो, 1-2 दिवस आणि जायचं परत. बाकीच्या बहिणीकडे नाही जात कोणा तुम्ही? बहिणीकडे जाईना, सासरवाडी माहित नाही की स्वतः लेकीकडे जात कुठंच नसतो. नाही, फक्त इकडेच आमच्या आलो तर आजीकडे फक्त येता तुम्ही. इथं रिसनगावला बहिणीकडे येतो बोलायला. धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आणि परत कधी जर जमलं तर आपण परत एकदा असंच एक मुलाखत घेऊया तुमची. अच्छा, तर धन्यवाद मामा. परत कधी आला आमच्या आजीकडे तर नक्की आपण भेट देऊ तुम्हाला. बरं. धन्यवाद. धन्यवाद.